अमेरिकेतील 15 राज्यांना धोका असून इमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे। 20 कोटी लोक धोक्यात असून 7,000हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। एअर इंडियानं न्यूयॉर्कला जाणारी विमान सेवा रद्द केली आहे। पण कारण काय आहे हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। जर तुम्ही न्यूयॉर्क किंवा अमेरिकेतील इतर कोणत्या राज्यात जाण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे। कारण अमेरिकेवर सध्या भीषण हिमवादळाचं संकट कोसळलं आहे। हिमवादळाच्या इशाऱ्यानंतर 15 राज्यांमध्ये इमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे। गेल्या अवघ्या 2 दिवसात, फक्त 2 दिवसात 7,000हून अधिक उड्डाणं देखील रद्द झाली आहेत। राष्ट्रीय हवामान सेवा म्हणजेच NWS या संस्थेच्या अंदाजानुसार या वादळाचा फटका 20 कोटी लोकांना बसू शकतो। म्हणजेच जवळजवळ 2/3 अमेरिका या संकटामध्ये आहे। पण वादळाच्या भीतीनं लोक हे किराणा दुकानाकडे धाव घेत आहेत। अनेक दुकानांमध्ये गर्दी वाढलेली आहे आणि पाणी, अंडी, लोणी आणि मांस हे संपत चाललंय। हवामान खात्यानं इशारा दिलेला आहे आणि तो इशारा स्पष्ट आहे। मुसळधार बर्फवृष्टी होणार, गोठवणारी थंडी आणि जोरदार वारे वाहतील। परिस्थिती अत्यंत धोकादायक बनू शकते। या वादळाचा थेट परिणाम वाहतुकीवरही झालाय। शनिवारी 3,200 आणि रविवारी जवळपास 8,400 उड्डाणं रद्द झाली। मेन्फिस, नॅशविल आणि वॉशिंग्टन DC, बाल्टिमोर, फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्क या प्रमुख शहरांमध्ये 10 ते 14 इंच बर्फवृष्टीचा अंदाज आहे। अमेरिकेमध्ये हिमवादळाची इतकी भीषण परिस्थिती का निर्माण झाली? तर त्याचं कारण आहे अमेरिका सध्या ध्रुवीय भोवऱ्याशी झुंज देत आहे। आता ध्रुवीय भोवरा म्हणजे काय? तर उत्तर ध्रुवाजवळ फिरणारा अत्यंत थंड वाऱ्याचा पट्टा असतो। तो जेव्हा दक्षिणेकडे सरकतो तेव्हा अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये भीषण थंडी घेऊन येतो। तज्ज्ञांचा असा इशारा आहे की या थंडीमध्ये योग्य कपड्यांशिवाय जर बाहेर गेले तर 5 ते 7 मिनिटांमध्ये जीव घेणा धोका निर्माण होऊ शकतो। या वादळाचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरही झालाय। एअर इंडियानं 25 आणि 26 जानेवारी रोजी न्यूयॉर्क आणि न्यूयॉर्कसाठी सर्व उड्डाणं रद्द केली आहे। प्रवाशांना फ्लाईटची स्थिती तपासण्याचं आणि आवश्यक असल्यास तिकीट बदलण्याचाही सल्ला देण्यात आलाय। आशियाकडे हे वारे वाहत असल्यामुळे भारतात देखील या थंडीची लाट येऊ शकते असंही बोललं जात आहे। आता आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अमेरिकेचं प्रशासन सज्ज झालंय। न्यूयॉर्कमध्ये 1,14,000 टन मीठ तयार ठेवण्यात आलंय। आता यामागे काय कारण आहे? तर कारण नाही आहे, विज्ञान आहे। कारण मिठामुळे बर्फ वितळतो आणि रस्ते साफ करणं सोपं होतं, म्हणून ते मीठ तिथे तयार ठेवण्यात आलंय। बरं, पुढचे काही दिवस हे अमेरिकेसाठी निर्णायक ठरणार आहेत। आज जर आपण पाहिलं तर जगभरातील प्रत्येकच देश निसर्गाच्या आव्हानाशी झुंज देतोय। बरं, तुमचं कोणी परिचित अमेरिकेत राहत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि तुम्ही जर अमेरिकेत जाण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी देखील ही बातमी फार महत्त्वाची आहे। याची नोंद नक्की घ्या। भेटूयात नवीन एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।